सुरुवातीलाच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईमधून. मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर करून दाखवलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 101 जागांपैकी 100 जागी फडकला भगवा झेंडा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीच्याही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. 5 राज्यांमध्ये शिंदे सेनेला भाजपला सगळा मोठा झटका. तर महाराष्ट्रात देखील या 5 जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा भगवा झेंडा. जाणूया महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी करत जवळजवळ 101 पैकी तब्बल 100 जागांवरती भगवा झेंडा फडकला असण्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणं आता जवळजवळ 360 अंशांमध्ये बदलली आहेत. हे थेट शिंदे गट आणि भाजपला 5 जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी आता जाणून घेऊयात. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा सत्ता संघर्ष आणि वैचारिक पेच मानला जातो. सुमारे 5 दशकांचा इतिहास असलेल्या शिवसेना या पक्षात पडलेली ही उभी फूट केवळ सत्तांतरापुरती मर्यादित नसून ती पक्षाची ओळख, विचारसरणी आणि वारसा याभोवती फिरत आहे. या संघर्षाची ठिणगी जून 2022 मध्ये पडली. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी MVA स्थापन केली होती. एकनाथ शिंदे, जे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री होते, त्यांनी या आघाडीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा होती. 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारले. प्रथम सुरत, त्यानंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा असा प्रवास करत त्यांनी शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना आपल्या बाजूने वळवले. या बंडाचं मुख्य कारण त्यांनी नैसर्गिक युती, भाजपसोबतची युती पुन्हा प्रस्थापित करणे आणि शिवसेनेचं मूळ हिंदुत्व टिकवणे हे सांगितले. आमदारांच्या मोठ्या गटानं पाठिंबा काढल्यामुळे उद्धव ठाकरे यांना 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेनं शिवसेनेत उभी फूट पडल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट झालं. यानंतर खरा संघर्ष सुरू झाला, तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची. या वादाचे 3 मुख्य टप्पे आहेत. 1. आमदार अपात्रता. उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. 2. निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठा निर्णय दिला. बहुमताच्या जोरावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले. 3. विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. परंतु उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांचं सरकार परत आणता येणार नाही असे स्पष्ट केले. 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. एका बाजूला शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या वादाने केवळ शिवसैनिकच नाही, तर महाराष्ट्रातील मतदारही विभागले गेले आहेत. शिंदे ठाकरे वाद हा केवळ 2 नेत्यांमधील सत्ता संघर्ष नसून तो पक्षीय अनुशासन, पक्षांतरबंदी कायदा आणि लोकशाहीतील नैतिकतेच्या प्रश्नांवर भाष्य करणारा ऐतिहासिक घटनाक्रम ठरला आहे. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता यापैकी कोणाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत क्लिष्ट आणि दूरगामी परिणाम करणारा संघर्ष आहे, ज्याची मुळे विचारसरणी, सत्ता आणि वारसा यांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. जून 2022 मध्ये सुरू झालेल्या या संघर्षाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड पुकारले आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध दर्शवला. शिंदेंचा मुख्य युक्तिवाद असा होता की उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंचा प्रखर हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी याला निव्वळ गद्दारी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी केलेलं बंड संबोधलं. या राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिंदेंनी भाजपच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले. यानंतर खऱ्या शिवसेनेवर हक्क कोणाचा हा प्रश्न निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.
निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं, तर न्यायालयानं राज्यपालांच्या काही निर्णयांवर ताशेरे ओढूनही तांत्रिक कारणास्तव उद्धव ठाकरेंचं सरकार परत आणता येणार नाही असे स्पष्ट केले. हा वाद केवळ चिन्हापुरता मर्यादित नसून तो बाळासाहेबांचा राजकीय वारसा नक्की कोणाकडे आहे, रक्ताच्या नात्याकडे की त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांकडे, या भोवती फिरत आहे. सध्या दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकांमध्ये यापैकी कोणाची शिवसेना स्वीकारणार यावर या वादाचा अंतिम निकाल अवलंबून आहे. राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिवसेना खुनाची हवा तापलेला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब. या निकालानंतर अनेक राजकीय विश्लेषक असं मत व्यक्त केले आहे की हा निकाल म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वावरती जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी उत्साहानं निवडणूक लढवली आणि संघटनात्मक ताकद दाखवत विजय मिळवला आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या संघटनेला मोठे आव्हान निर्माण झाले होते. अनेक नेते आणि आमदार दुसऱ्या गटात गेले होते. मात्र या सर्व परिस्थितीत ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळत संघटना टिकवून ठेवली. त्याचा परिणाम आता या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसून येत आहे. सहकारी पदत्वाच्या संस्थांमध्ये झालेल्या निकालामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती झालेल्या आपण पाहतोय आणि या 5 जिल्ह्यामध्ये ही मोठी घसरण झाली असून या निवडणुकांमध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, या जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं जवळजवळ सर्व जागांवरती विजय मिळवण्याचा पूर्णपणे पराभव केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की या जिल्ह्यात शिंदे गटानं मोठ्या प्रमाणावरती ताकद लावली होती. प्रचार, संघटना, नेत्यांची उपस्थिती, पैसा या सगळ्या गोष्टी असून देखील शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण होते आणि तेव्हापासूनच हा निकाल फिरल्याचं बोललं जात आहे. निकाल जाहीर होताच मित्रांनो, या भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र ही खूप मोठी विजयाची नामी संधी साधल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, संभाजीनगर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसह मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या विभागांमध्ये झालेल्या सहकारी पदत्वाच्या निवडांमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीनं इथे मात्र आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्यापासूनच मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामध्येच मित्रांनो ठाकरेंनी मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकांमध्ये खूप मोठा विजय ठरण्याची शक्यता आहे. या निकालामुळे शिंदे गटासाठी मात्र चिंतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. कारण अनेक ठिकाणी अपेक्षित कामगिरी न झाल्यानं संघटनात्मक ताकदीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. राजकीय नेत्यांच्या मते या निवडणुका ग्रामीण पातळीवरती होत असल्याकारणानं ग्रामीण भागातून बदल झाला तर शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने वातावरण सुटते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे ही सत्तेच्या बसण्याच्या सुरंगाची तयारी आहे का, असा सध्या कयास अंदाज लावला जात आहे. त्यामुळे भाजपसाठी काही प्रमाणात इशारा मानला जात आहे. अनेक ठिकाणी भाजपनं शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढली होती, मात्र अपेक्षित निकाल आला नाही. या सगळ्या घडामोडीमुळे जनतेमध्ये मात्र संदेश वेगळाच गेला असून आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण जर वाद घेतला तर मात्र आपल्याला सत्तेपासून दूर राहावे लागेल. हा भाजपला अप्रत्यक्ष संदेश गेलाय का, अशी सध्या चर्चा आहे. यावरती प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय झाल्याचा सगळ्यात मोठा वाद झालाय. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या आलेला खूप मात्र मिळाला आहे. यांना शिवसेना पक्षावरून सुरू असलेल्या वादामध्ये आता नवा आणि नाट्यमय टप्पा समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये शिवसेनेचे मूळ नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या असतानाच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होतोय. या पार्श्वभूमीवरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ठाकरे गटाचे नेते म्हणतात की जर निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांमध्ये शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत असेल तर मग विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय कसे योग्य ठरतात. याच मुद्द्यावरती आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल फेकणार असल्याची घटनात्मक तज्ज्ञ माननीय उल्हास बापट यांनी याला नवीन किनारा दिला आहे. शिवसेनेतील संघर्षाची सुरुवात 2022 मध्ये झाली. त्यावेळी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात पक्षातील काही आमदारांनी बंड पुकारले. या बंडाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले आपण पाहिले. मात्र मोठ्या संख्येनं आमदार त्यांच्यासोबत गेले. राज्यात मोठा राजकीय होलतापाल कार्यक्रम झाला होता. यानंतर शिंदे मात्र भाजपसोबत हात फिरवणी करून सरकार स्थापन केलं. यावेळी शिवसेना पक्षावरती हक्क कोणाचा यावर मोठा वाद सुरू झाला. हा वाद पुढे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. निवडणूक आयोगानं काही निर्णय घेतले असले तरी त्यावर ठाकरे गटाने मात्र आक्षेप घेतला आहे आणि हा वाद पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे न्यायालय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला झापते हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डची आता चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिवसेनेचे मूळ नेतृत्व अद्यापही उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचं दिसून येत आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा जबर धक्का म्हणावा लागेल. ठाकरे प्रतिनिधींचं म्हणणं आहे की जर आयोगाच्या कागदपत्रांमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अधिकृत पक्ष म्हणून नोंदवलेले असतील तर मग पक्षावर दुसऱ्या गटाचा दावा कसा ग्राह्य धरला जाऊ शकतो, हा मुद्दा न्यायालयात म्हणून न्यायालयामध्ये शिंदे सेनेला उघडेपाड नसल्याचा कपिल सिबल यांनी मोठा दावा केला होता. त्यानुसार आता यांनी आपली सुनावणी सुरू असतानाच त्यांनी शिंदे सेनेवरती जोरदार प्रहार केला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती प्रश्न प्रकरणात सर्वात जास्त चर्चा होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांची त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निर्णयावरती ठाकरे गटाने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली होती. म्हणजे राहुल नार्वेकर यांनी हा निकाल एका बाजूने देऊन शिंदे सेना भारतीय जनता पार्टीला फायदा करून दिलाय असं सरळ सरळ मत मांडलंय. महाराष्ट्र राजकीय संकटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मे 2023 मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली, ज्यात तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढण्यात आले. न्यायालयानं स्पष्ट केले की तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव